नमस्कार मंडळी. आजची कथा जरा वेगळी आहे. तुम्हाला ती आवडेल याची खात्री आहे. कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या कथेचं नाव आहे इंजेक्शन. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. स्वरा, तुझे रिपोर्ट आले? हां. अगं सगळं नॉर्मल आहे. फक्त विटॅमिन डी थोडं कमी आहे. काही दिवस गोळ्या चालू करू आपण. आणि वेळात वेळ काढून सकाळच्या कोवळ्या उन्हात जरा फिरायला जा की. वेळ मिळत नसेल तर वर टेरेसवर जाऊन बसत जा. अगं आत्ताच प्रकृतीची काळजी घ्यायची असते. अलीकडे तुमच्या ऑफिसमध्ये 4 दिवस वर्क फ्रॉम होम झाल्यापासून तुझं बाहेर जाणंच होत नाही. कधीतरी चालायला जावं, योगासनं करावी. कशात इंटरेस्टच नाही तुला. अख्खा दिवस लॅपटॉप, मोबाईल अशी गॅजेट्स बरोबर खेळत असतेस तू. डॉक्टर समीर आपल्या इंजिनियर बायकोला सल्ला देत म्हणाले. अरे समीर, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. दिवसातले 13 ते 14 तास माझं काम कम्प्युटरवरच असतं. लॅपटॉप म्हणजे दुसरा नवराच आहे माझा. कधी कधी काही अपडेट गोळा करण्यासाठी मोबाईल पाहावा लागतो. पण त्याचा अर्थ असा नाही की मी तब्येतीची काळजी घेत नाही. मोबाईलवर कोणत्या सप्लिमेंट्स घ्यायच्या असतात, कोणते आयुर्वेदिक काढे करायचे असतात, हे सगळं पाहत असते मी. कोणत्या डेफिशियन्सीने कोणते आजार होतात, त्याची लक्षणं काय असतात, त्याचे परिणाम काय होतात, त्यातून काय आजार निर्माण होतात, त्याची ट्रीटमेंट काय असते, सगळ्याबद्दल माहिती ठेवते मी. आणि त्याहून काही झालं तरी घाबरायचं कारण नाहीच. माझा नवरा डॉक्टरच आहे, स्वरा म्हणाली. हे बघ स्वरा, उगीच इंटरनेटवर हेल्थ रिलेटेड गोष्टी फार बघत जाऊ नकोस. तिथे सगळंच खरं आणि परिपूर्ण ज्ञान असतं असं नाही ग. त्यापेक्षा मी सांगतो तसं कर. आपण सध्या विटॅमिन डीच्या गोळ्या चालू करू. अरे नको रे, आधीच ब्लड टेस्ट करताना इतकी हैराण झाले मी. किती घाबरले होते मी तेव्हा. आता पुन्हा ही औषधं आणि गोळ्यांचा ससेमिरा मागे लावू नकोस माझ्या, वैतागत ती म्हणाली. अगं स्वरा, ब्लड टेस्ट म्हणजे काही उपचार नव्हे. आजार काय आहे याचं निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट करायचं असतं. गोळ्या किंवा इंजेक्शन ही त्यानंतरची ट्रीटमेंट असते. निदान आणि उपचार या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असतात बरं. आणि एवढी मोठी झालीस तरी त्या ब्लड टेस्टला, इंजेक्शनच्या सुईला एवढी काय घाबरतेस तू? टीव्हीवर सुद्धा कुठे इंजेक्शनचा सीन दिसला तर लगेचच डोळे बंद होतात तुझे. खरं तर स्वरा डॅशिंग, गोड, प्रेमळ, हसरी अशीच होती. बाकी तलवारीला सुद्धा घाबरणार नाही, पण इंजेक्शनच्या बाबतीत मात्र फारच भित्री होती. समीर, मी लहान होते ना तेव्हा एकदा इंजेक्शन घ्यायला गेले होते. तेव्हा मला फार दुखलं होतं रे, म्हणून भीती वाटते मला, निरागसपणे ती म्हणाली. पण आता लहान नाहीस ना, मोठी झालीस ना, आणि आता नाही दुखणार. कधी इंजेक्शन द्यायची वेळ आली तर मीच देईन ना. तरी बरं, तुझा नवराच डॉक्टर आहे म्हणून, समीर जरा रागाने म्हणाला. अगं तुझ्यापेक्षा लहान लहान मुलं मोठमोठी ऑपरेशन करून घेतात आणि तू एका छोट्याशा इंजेक्शनला घाबरतेस? शी, तिची चेष्टा करत तो म्हणाला. समीर, अरे ऑपरेशन चालेल पण इंजेक्शन नको, एवढी घाबरते मी. ती असं म्हणताच त्याला जरा हसू आलं. मुळात काय आहे ना, तुझा माझ्या सांगण्यावर विश्वास नाही म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. असो, येतो मी, असं म्हणत तो निघाला. त्याने त्याची बॅग उचलली, गाडीत बसला आणि तो हॉस्पिटलला निघून गेला. समीर शहरातल्या एका मोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करत होता. तो स्वतः मेडिसिन स्पेशालिस्ट होता. त्याचा स्वभाव आश्वासक, शांत, संयमी, समजूतदार, हसरा असाच होता. सगळ्या पेशंटचा तो लाडका डॉक्टर होता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत इंजेक्शन द्यायचं म्हटलं तर सगळ्यांना डॉक्टर समीर हवे असायचे. सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी दिलेली ट्रीटमेंट लागू पडणारच ही सगळ्यांना खात्री होती. पण त्याच्या आयुष्यातला विरोधाभास असा होता की त्याच्या स्वतःच्या बायकोला मात्र इंजेक्शनची फार भीती वाटायची आणि अजून तरी त्याच्या ज्ञानावर तिचा पूर्ण विश्वास बसला नव्हता. अगदी त्याच संध्याकाळी समीर घरी आला तेव्हा स्वरा जरा अस्वस्थ वाटली. स्वरा, जरा चहा देतेस का, त्याने विचारलं. तरीही तिचा काही रिप्लाय नाही. ती तिच्याच विचारात गढली होती. तिला बोलतं करण्यासाठी समीरने विषय काढला. अगं आज गंमतच झाली. एक छोटा मुलगा माझ्याकडे इंजेक्शन घ्यायला आला होता आणि म्हणाला, डॉक्टर मी इंजेक्शन घेईन, रडणार नाही, पण मला मोठं चॉकलेट द्याल का? अगं अगदी गोड मुलगा होता. समीर एवढी माहिती सांगतोय तरीही तिचं लक्ष नव्हतं. ती फारच अस्वस्थ वाटत होती. सारखं सारखं आपल्या हातांकडे पाहत होती. हात चोळत होती. तिची अस्वस्थता समीरला जाणवली. तिच्या जवळ येत त्याने जरा काळजीनेच विचारलं, काय झालंय स्वरा? अरे समीर, हे बघ ना, माझ्या हातावर कशी पुरळ उठलीये ती. चेहऱ्यावर, मानेवर पण उठलीये. सगळं लाल लाल झालंय आणि मला खास पण खूप येतेय. आपले हात दाखवत ती म्हणाली. थांब हं, मी फ्रेश होऊन आलो आणि मग चेक करतो.
असं म्हणत त्याने हातपाय स्वच्छ धुतले आणि तिला चेक केलं. अगं काही नाही, कशी तरी ॲलर्जी झाली आहे. साबण किंवा शॅम्पू बदलला होतास का तू, त्याने विचारलं. नाही, पण एक इम्पोर्टेड फेसवॉश मागवला होता. तो लावल्यानंतर ही खाज सुरू झाली आहे. आणि मी लगेचच इंटरनेटवर पाहिलं. हळद आणि मिठाचं पाणी लावायला सांगितलं होतं. तसंही करून पाहिलं, पण त्याने जास्तच चुरचुरायला लागलं. माहितीये का समीर, ही अशी लक्षणं बरी नसतात. मला ना काहीतरी त्वचेचा गंभीर आजार झालाय. अरे मागे सुद्धा 1-2दा असं माझ्याबरोबर झालं होतं. एकदा मी वांग्याची भाजी खाल्ली होती ना, तेव्हा सुद्धा असंच झालं होतं. मला काय वाटतं, माझं रक्त ना दूषित होत चाललंय. काहीतरी सिरियस मॅटर आहे रे. मला ना बहुतेक सेप्टिसेमिया असा आजार झालाय. अरे माझ्या ब्लडमध्ये टॉक्सिन्स गेले आहेत बहुतेक. गुगलवर वाचलेली सगळी माहिती तिने आपल्या हुशार डॉक्टर नवऱ्याला पुरवली. हो डॉक्टर, तू आहे का मी? मला पाहू देत की थोडं. तो जरा चिडत म्हणाला तशी ती शांत झाली. खास काही नाहीये, फक्त ॲलर्जी आहे. गोळ्यांनी ठीक होईल. मी ऑनलाईन औषध मागवतो, तेवढी कॅप्सूल घे, बरं वाटेल तुला. त्याने लगेचच औषध मागवलं, तिला दिलं. पण तिला बरं वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी तिची ॲलर्जी जास्तच वाढली. नाही रे समीर, बहुतेक मला ॲडमिटच व्हावं लागेल. बघ, ही ॲलर्जी वाढतच चालली आहे. तुझ्या औषधाने काही फरक पडला नाही. मी तुला कालच म्हटलं होतं ना की ही ॲलर्जी वाढतच जाणार, कारण माझ्या ब्लडमध्येच प्रॉब्लेम आहे. माझ्या ब्लडमध्ये ना टॉक्सिन झालंय. कसं कळत नाहीये तुला? तुला कुणी रे डॉक्टर केलं? तुझ्यापेक्षा कोणी सिनियर डॉक्टर आहेत का तुमच्या हॉस्पिटलमध्ये? आपण त्यांना दाखवूया. रागारागाने चिडून ती म्हणाली. ती आता पॅनिक झाली आहे हे समीरच्या लक्षात आलं. खरं तर तिला झालेली ॲलर्जी फारच नॉर्मल होती. 2 डोस घेतल्यानंतर खरं तर ती बरी व्हायलाच हवी होती. पण तिच्या डोक्यात जे ब्लड टॉक्सिक झाल्याचं खूळ शिरलं होतं, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स होत होते. त्यात आपल्या हुशार नवऱ्यावर तिचा काडी मात्र विश्वास नव्हता. जोपर्यंत तिच्या डोक्यातून तिने वाचलेल्या माहितीचा किडा निघत नाही, तोपर्यंत ती बरी होणं कठीण आहे हे समीरला सुद्धा समजलं. शेवटी वैतागून तो म्हणाला, डॉक्टर वेद पाठक माहिती आहेत ना? किती सिनियर डॉक्टर आहेत ते? त्यांच्याकडे जाऊया. मी एक मूर्ख डॉक्टर आहे, पण निदान त्यांनी ट्रीटमेंट केली तर तुझा विश्वास बसेल ना? चल कर तयारी, तो म्हणाला. बिचारी स्वरा त्या ॲलर्जीने हैराण झाली होती. डोक्यात एकच गोष्ट फिरत होती की हळूहळू माझं ब्लड टॉक्सिक होत चाललंय. गाडीत बसल्या बसल्याच रडायला येत होतं. खरं तर तिला समीरवर अविश्वास दाखवायचा नव्हता, पण हा जरा तरुणच डॉक्टर आहे, याला एवढा एक्सपिरियन्स नाही, असं सारखं सारखं मनातून वाटत होतं. गाडीतून उतरून ती त्याच्या मागे मागे हॉस्पिटलमध्ये गेली. ये बस, त्याने तिला त्याच्या केबिनमध्ये बसायला सांगितलं. डॉक्टर वेद पाठक आले आहेत का ते मी पाहून येतो, असं म्हणत तो बाहेर पडला. डॉक्टर वेद पाठकांच्या केबिनमध्ये गेला. सर आत येऊ का? अरे समीर ये ना. सर थोडं बोलायचं होतं, तो म्हणाला. का, काही इमर्जन्सी आहे का? डॉक्टर वेद पाठकांनी विचारलं. नाही, इमर्जन्सी नाही, पण जरा वेगळा प्रॉब्लेम आहे. चिंतातूर होत समीर म्हणाला. काय रे, काय झालंय? डॉक्टर वेद पाठकांनी विचारलं तसं त्याने डोक्याला हात लावला. स्वरा आली आहे हॉस्पिटलमध्ये, तो म्हणाला. मग हा प्रॉब्लेम आहे? हसत हसत डॉक्टरांनी विचारलं. नाही सर, अहो तिला एका नवीन फेस वॉशची ॲलर्जी झाली आहे. साधी ॲलर्जी आहे. औषधांचे डोस पोटात गेले तर ठीक होईल. पण मॅडमना आमच्यावर विश्वासच नाही. कुठेतरी काहीतरी वाचलंय आणि म्हणतेय माझं ब्लड खराब झालंय. औषधाने ठीक होणार नाही. ॲडमिटच व्हावं लागेल. कोणती तरी मोठी ट्रीटमेंट करावी लागेल. तेवढंच नाही, कोणत्या तरी मेडिकल टर्म्स, आजारांची माहिती मलाच देत होती. मी सांगितलेली औषधं घ्यायला तयार नाही आणि मुळात औषधं नुसतं काम करणारच नाही. त्याच्याबरोबर डॉक्टरांवर थोडा तरी विश्वास हवा ना. खरं तर काल घेतलेल्या गोळीने तिला बरं वाटायलाच हवं होतं, पण तिने डोक्यात हेच ठेवलंय की या नुसत्या गोळीने मला काडी मात्र फरक पडणार नाही. उलट माझी ॲलर्जी वाढतच जाणार. आणि खरंच त्याप्रमाणे ती ॲलर्जी वाढतच चालली आहे तिची. शेवटी आज मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो मी. तुम्ही तिला चेक करून काहीतरी औषध द्यावं असं तिचं म्हणणं आहे. नुकतेच केलेले तिचे ब्लड रिपोर्ट पण आणले आहेत मी. त्याने रिपोर्ट डॉक्टर वेद पाठकांसमोर ठेवले. आज पहिल्यांदाच समीर एवढा वैतागला होता. डॉक्टर वेद पाठकांना एवढं हसू आलं की त्यांचं हसू थांबेच ना. सर तुम्ही हसताय? अरे मग काय करू, एवढा हुशार डॉक्टर तू, पण तुझ्या स्वतःच्या बायकोलाच ठीक करता येत नाहीये तुला. डॉक्टर म्हणाले. हो, कारण माझी बायको ना माझ्यापेक्षाही हुशार आहे. मेडिसिनमध्ये व्हॉट्सअप आणि गुगल युनिव्हर्सिटीमधून MD केलंय तिने. समीरचा राग अजूनही शांत होत नव्हता आणि डॉक्टरांचं हसू सुद्धा कमी होत नव्हतं. बरं बरं, आणती फाईल, बघतो मी, असं म्हणत डॉक्टर वेद पाठकांनी फाईल चाळली. अरे सगळं तर नॉर्मल आहे, फक्त व्हिटॅमिन Dच्या गोळ्या तेवढ्या चालू कर, डॉक्टर वेद पाठक म्हणाले.
आणि त्या ॲलर्जीचं त्याचं काय करायचं? अरे हो, ते आहेच ना. बरं, एक काम कर, तिला माझ्या केबिनमध्ये पाठवून दे, मी चेक करतो. आणि तू तुझ्या केबिनमध्येच थांब. कदाचित तुझ्यासमोर तिला मोकळेपणाने माझ्याशी बोलता यायचं नाही. डॉक्टर वेद पाठक म्हणाले. समीरने वैतागतच मान हलवली आणि तिला घेऊन तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला. डॉक्टर काका, आत येऊ? गोड आवाजात स्वराने विचारलं. तसे डॉक्टर वेद पाठक हसले. अगं ये ना बेटा, ये ये, बस. किती दिवसांनी भेट होते नाही आपली. मागे तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुझ्या हातच्या अळूवड्या खाल्ल्या होत्या. काय छान करतेस तू. पुन्हा केव्हा येऊ जेवायला सांग मला. डॉक्टरांनी असं विचारताच तिला एकदम रडू फुटलं. काका, आता मी किती दिवस जगणार माझं मलाच माहीत नाही. तुम्हाला अळूवड्या मी कशी करून देऊ? ती असं म्हणताच डॉक्टरांना खरं तर हसू आलं. पण तिच्या भावना दुखावल्यासारख्या झाल्या असत्या म्हणून ते काही बोलले नाही. पण समीर मात्र भडकला. बघितलत ना सर, हा असाच मूर्खपणा कालपासून चाललाय. अरे समीर, शांत हो तू. मला पाहू देत ना नेमकं काय झालंय ते. माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे का तुला? डॉक्टर वेद पाठक समीरला ओरडले तसं स्वराला जरा बरंच वाटलं. कालपासून मी हेच तर ह्याला सांगत होते. पण बरं झालं डॉक्टर काकांनीच याचे कान टोचले. मला वाटतं समीर, तू तुझ्या कामाला जा. स्वराचं चेकअप झालं ना की मी कळवतो काय करायचं ते. जा तू. डॉक्टर वेद पाठक असं म्हणाल्यावर रागारागाने डॉक्टर समीर तिथून निघून गेले. हां, ये बेटा, बेडवर झोप अशी. डॉक्टरांनी मग तिचं नॉर्मल चेकअप केलं. समीर म्हणतो अगदी त्याचप्रमाणे साधी ॲलर्जी झाली होती. पण स्वराच्या मनाने घेतलं होतं की हा काहीतरी भयंकर आजार आहे आणि याच्यावर भयंकर अशी ट्रीटमेंटच घ्यावी लागेल. चेकिंग झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले, हां ये, बस अशी समोर. डॉक्टर वेद पाठक स्वतःच्या खुर्चीवर जाऊन बसले. डॉक्टर, काय झालंय मला? घाबरत घाबरत तिने विचारलं. मॅटर थोडं सिरियसच आहे. म्हणजे तू समजतेस तेवढं सिरियस नसलं तरी नुसती साधी ॲलर्जी नाही. याच्यावर थोडी ट्रीटमेंट करावी लागेल आपल्याला. पॅराफ्रॉसिनी असं या आजाराचं नाव आहे आणि त्यामुळेच ही ॲलर्जी वाढत चालली आहे. पण तू काळजी करू नकोस. याच्यावर एक स्ट्रॉंग औषध माझ्याकडे आहे, पण ते इंजेक्शनमधूनच घ्यावं लागेल. 5 दिवसांचा कोर्स आहे. चालेल ना तुला? त्यांनी विचारलं. चालेल काका, चालेल. आता जगायचं म्हटल्यावर इंजेक्शन्स घ्यावीच लागतील ना. बोलताना सुद्धा तिला रडू येत होतं. हे बघ, पहिल्या दिवशी इंजेक्शन घेतल्यावर तुझा हात थोडा सुजेल, दुखेल, पण दुसऱ्या दिवशीपासून काही त्रास होणार नाही. पहिल्या दिवशी तुझी खाज कमी होईल, दुसऱ्या दिवशी पुरळ जाईल आणि उरलेल्या 3 दिवसात तुझी त्वचा अगदी पूर्वी होती तशीच होऊन जाईल. तुझ्या बॉडीमधलं सगळं टॉक्सिन्स निघून जाईल. ब्लड अगदी प्युअर होईल. हे बघ, याआधी अशा प्रकारच्या 40-50 केसेस तरी मी हँडल केल्या आहेत आणि या इंजेक्शनने माझे सगळे पेशंट्स अगदी खडखडीत बरे झाले आहेत. त्यांना हा त्रास पुन्हा कधीही आयुष्यात उद्भवलेला नाही. तेव्हा माझ्यावर तरी विश्वास आहे ना तुझा? डॉक्टरांनी विचारलं. हो डॉक्टर काका, तुमच्यावर विश्वास होता म्हणूनच तर इथपर्यंत आले ना. पण इंजेक्शन घ्यावंच लागेल का? गोळ्यांनी वगैरे काम नाही होणार? तिने भीत विचारलं. नको, इंजेक्शनच घे. 5 दिवसात ठीक व्हायचंय ना तुला? डॉक्टरांनी विचारलं. मग रोज हॉस्पिटलमध्ये यावं लागेल की इथेच ॲडमिट व्हावं लागेल? तिने विचारलं. नाही, ॲडमिट वगैरे व्हायची गरज नाही आणि हॉस्पिटलला सुद्धा यायची गरज नाही. अगं तू विसरतेस, तुझा नवरा डॉक्टर आहे. तो रोज संध्याकाळी इंजेक्शन देईल ना तुला. नको काका, त्याचं काही चुकलं म्हणजे पुन्हा शरीरात टॉक्सिन्स निर्माण होतील. ती म्हणाली. कसं चुकेल? अगं एवढ्या वर्षात इंजेक्शन कसं द्यायचंय तेवढं शिकवलंय मी त्याला. हां, आता नेमका आजार काय झाला ते नाही कळलं त्याला, म्हणून त्याचा गोंधळ झाला. पण मला कळलंय ना काय आजार झालाय तो, आणि त्याच्यावर मी रामबाण असं औषध सुद्धा दिलंय. त्याला काय, फक्त ते इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये भरायचं आणि टोचायचंय. तुला माहितीये का, रोज तो डझनभर पेशंट्सना इंजेक्शन देत असतो. अजिबात कुणाला दुखत नाही. आणि हे बघ, इंजेक्शन घेताना आणि नंतर तुला हेच म्हणायचंय, हळूहळू का होईना मी ठीक होते. समीरवर नसेल एखाद वेळेस, पण माझ्या ज्ञानावर विश्वास आहे ना तुझा? डॉक्टरांनी विचारलं. हो काका, तुमच्यावर 100% विश्वास आहे माझा, म्हणूनच तर इथपर्यंत आले ना. मग इंजेक्शन उद्यापासून सुरू करूया? तिने विचारलं. उद्यापासून कशाला? आजपासूनच करूया, डॉक्टर म्हणाले. बाप रे, ती पुन्हा घाबरली. हे काय, पुन्हा घाबरलीस? अगं फार नाही त्रास होणार. आज थोडासा हात दुखेल, उद्यापासून तर तोही दुखणार नाही बघ. आणि खास तर इंजेक्शन घेतल्या घेतल्या लगेच बंद होईल. बरं, आणखीन काही बोलायचंय की आता बोलवू समीरला? त्यांनी विचारलं. नाही डॉक्टर काका, आता आणखीन काही बोलायचं नाही, पण तुम्ही त्याला नीट समजावून सांगा हं. उगीच काल कसा चुकला तसा पुन्हा चुकायला नको. काय आहे, पेशंटच्या आयुष्याचा प्रश्न असतो ना, निरागसपणे ती म्हणाली.
बरं बरं, मी नीट समजावून सांगेन. डॉक्टरांनी मग समीरला आत बोलावलं आणि चांगलाच दम दिला. हे काय समीर, तुला एवढं साधं डायग्नोज करता आलं नाही? अरे तिला पॅराफ्रॉसिनी झालाय आणि तू फक्त गोळ्या लिहून दिल्यास. हे बघ, ही इंजेक्शन्स लगेच चालू कर. 5 दिवसांचा कोर्स आहे असं म्हणत डॉक्टरांनी पेपरवर काहीतरी खरडवलं. समीरच्या हातात दिलं. समीरने भुवया उंचावून डॉक्टर वेद पाठकांकडे पाहिलं. त्यांनी फक्त शांतपणे 2-4 वेळेस पापण्या मिटून सगळं ओके आहे असं सांगितलं. आणि स्वरा बेटा, 5 दिवसांचा कोर्स पूर्ण झाला की मला दाखवायला ये हां, डॉक्टर वेद पाठक म्हणाले. हो काका, नक्की येईन. बरं मी काय म्हणतो समीर, आज तू हाफ डेने घरी जा आणि इंजेक्शनचा कोर्स सुरू कर. समीरने फक्त मान डोलावली. तिच्याकडे पाहत म्हणाला, चला. हे बघ समीर, आपल्या इथल्या मेडिकलमधूनच जी इंजेक्शनसाठी औषधं लिहून दिली आहेत ना, ती घेऊन जा. त्याने पुन्हा एकदा मान डोलावली. हॉस्पिटलमधल्या मेडिकलमधूनच डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेतली, इंजेक्शनच्या सिरिंज घेतला आणि तो गाडीत बसला. घरी गेल्यानंतर दोघांचं जेवण झालं. आता देऊ का इंजेक्शन, त्याने विचारलं. आता जगायचं म्हटलं तर घ्यावंच लागेल ना, म्हणजे आजपासूनच ब्लडमधून टॉक्सिन्स निघायला सुरुवात होईल, ती म्हणाली. बसा मग बेडवर, आणतो मी इंजेक्शन. तिला भीती वाटत होती. तिने आधी देवाला नमस्कार करून घेतला, काहीतरी मंत्र पुटपुटले, स्वतःलाच उदी लावून घेतली. चला, यज्ञ होम हवन झालं असेल तर इंजेक्शन वाट बघताय, तो म्हणाला. समीर, हळू दे हां. बोलता बोलताच तिला रडू फुटलं. मग त्यालाच तिची दया आली. हो ग, तू इथे इंजेक्शनकडे बघत नको राहूस, तिथे बघ. तिने डोळे घट्ट बंद केले, कोणते तरी मंत्र पुटपुटले. हां, उघड डोळे, झालं इंजेक्शन देऊन. झालं? फार दुखलं नाही? आश्चर्याने तिने विचारलं. तीच स्पेशालिटी आहे माझी, तो म्हणाला. पण आज हात दुखेल असं डॉक्टर काका म्हणत होते. हो, थोडा थोडा हात दुखायला लागलाय माझा. त्याने मग कपाळावर हात मारून घेतला आणि तिथून निघून गेला. पण अगदी खरोखरच संध्याकाळपासून तिची ॲलर्जी कमी झाली होती. डॉक्टर काका म्हणाले तसं पुढच्या इंजेक्शनला हातही दुखला नाही. 5व्या दिवशी ती अगदी खडखडीत बरी झाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर काकांना भेटण्यासाठी ती तयार झाली होती. आज स्वारी एकदमच खुश होती. डॉक्टर काकांसाठी आळूच्या वड्या पण घेतल्या होत्या. समीर, डॉक्टर काकांना खरंच खूप हुशार आहेत. तू पण हळूहळू सगळं त्यांच्याकडून शिकून घेत जा. तुझ्या करिअरमध्ये फायदाच होईल तुला. तिने फुकटचा सल्ला नवऱ्याला देऊन टाकला. आल्या आल्या ती डॉक्टर काकांच्या केबिनमध्येच गेली. काका, आत येऊ? अरे ये. काय म्हणतेस? कशी आहे तब्येत तुझी? काका, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे शरीरातलं सगळं टॉक्सिन्स निघून गेलं माझ्या. बघा, अगदी बरी झाले मी. अगदी बरं झालं ना, त्या दिवशी तुम्हालाच येऊन भेटले आणि तुम्ही मला त्या भयंकर आजाराबद्दल सांगितलं, त्याच्यावर स्ट्रॉंग औषध दिलं ते. नाहीतर आतापर्यंत मी व्हेंटिलेटरवर असले असते, ती काळजीने म्हणाली. हो ग, खरंच आहे. त्या दिवशी तू भेटायला आली नसतीस तर खरोखरच ICU मध्ये तरी असली असतीस, असं म्हणत डॉक्टर वेद पाठक खूप हसले. त्यांच्या मागोमाग समीर सुद्धा हसला. स्वराला काही कळेच ना. काय झालं काका, एवढ्या सिरियस विषयावर तुम्ही हसताय, तिने विचारलं. अगं बेटा, हसू नाही तर काय करू. अगं, तुला कोणताही आजार झाला नव्हता आणि मी कोणतंही स्ट्रॉंग औषध दिलेलं नव्हतं. तुझी इंजेक्शन्स घेतली ती साधी व्हिटॅमिन D ची इंजेक्शन्स होती. खरं तर त्याच्या गोळ्या घेऊन सुद्धा काम चाललं असतं, पण तुझ्या डोक्यात मला काहीतरी मोठा आजार झाला आहे, त्यामुळे मोठी ट्रीटमेंटच लागेल असं जे काही होतं ते काढण्यासाठी 5 दिवसांच्या इंजेक्शनच्या कोर्सचं नाटक आम्हाला करावं लागलं. मला सांग, पहिल्या दिवशी तुझा हात दुखला असेल ना, आणि मग दुखला नाही, बरोबर? डॉक्टरांनी असं विचारल्यावर ती आणखीन गोंधळली. तेही मी सांगितलं म्हणून असं झालं. अगं, तुझ्या मनाने तशीच ऑर्डर स्वीकारली की पहिल्या दिवशी हात दुखणार आणि मग दुखणार नाही. अगं, तू एवढी हुशार आहेस. मला सांग, असं कधी होतं का? एकदा इंजेक्शनने हात दुखेल, दुसऱ्यांदा दुखणार नाही. पण तू एवढी पॅनिक झाली होतीस की मी काय इन्स्ट्रक्शन्स देतोय याचा तू साधा विचारही केला नाहीस. तुझ्या सबकॉन्शियस माइंडने मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स जशाच्या तशा स्वीकारल्या. गंमत अशी आहे की आम्ही तुला साध्या ॲलर्जीचं औषध सुद्धा दिलेलं नाही. तू तुझ्या मनानेच ठीक होत गेलीस. तुझ्या मनाने मी ठीक होते असं स्वीकारलं आणि तू ठीक झालीस. मी बरी होत आहे ही तुझी इच्छा इतकी प्रबळ झाली की तुझ्या मेंदूनेच वेदना थांबवण्याचे संकेत दिले. शक्ती कोणत्याही औषधात नव्हती अगं, ती तुझ्या विचारात होती. यालाच विज्ञानात आम्ही प्लॅसिबो इफेक्ट असं म्हणतो. अगं बेटा, औषधं फक्त शरीराला सपोर्ट देत असतात, पण खरं आरोग्य हे माणसाच्या सकारात्मक मानसिकतेतून आणि पॉझिटिव्ह विचारातून येत असतं. बऱ्याचदा घाबरलेल्या पेशंटला बरं करण्यासाठी आम्हाला प्लॅसिबो इफेक्ट वापरावा लागतो. खरं तर पेशंटला काहीही झालेलं नसतं,
पण त्याच्या भीतीचा बागुलबुवा एवढा मोठा असतो की विचारानेच तो अनेक आजार निर्माण करत असतो. मग एखादं स्ट्रॉंग इंजेक्शन किंवा गोळी आहे असं सांगून आम्ही साधं ग्लुकोजचं पाणी सिरिंजमध्ये भरून पेशंटला देतो. पेशंटचा डॉक्टरांवर विश्वास असल्यामुळे त्यांच्या तब्येतीत सकारात्मक बदल घडतात. पण लक्षात येतंय का तुझ्या, हे बदल विश्वासामुळे घडतात, नुसत्या औषधांमुळे नाही. या विश्वासांमुळेच मेंदू एन्डॉर्फिन सारखी वेदनाशामक द्रव्य सोडू लागतो, ज्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन रोगाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आणि इच्छाशक्ती वाढते. त्यामुळे पेशंट अधिक लवकर बरा होतो. डॉक्टर काकांनी समजावलं. पण डॉक्टर, मग तुम्ही त्या आजाराचं नाव सांगितलं होतं, तो कोणता आजार होता? तिने गोंधळून विचारलं. अगं, पॅराफ्रॉसिनी आजार नाही, तो एक ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ निव्वळ मूर्खपणा असा आहे. डॉक्टर असं म्हणताच समीर मग खो खो हसला. स्वरा मात्र खजील झाली. अगं बेटा, आपल्या पेशंटला लवकर बरं करण्यासाठी आमच्यासारखे हुशार आणि चांगले डॉक्टर प्लेसिबोची ही टेक्निक वापरतच असतात. पण सुजाण व्यक्ती म्हणून आपण सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंड किंवा अर्धज्ञात मनाची शक्ती ओळखायला नको का? तुला मी 2 गोष्टी सांगतो, म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या शरीरावर कसं काम करतं ते कळेल तुला. एका हॉस्पिटलमध्ये एक रिसर्च केलं गेलं. गुडघेदुखीच्या काही पेशंट्सना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं गेलं. अर्थात हे त्या पेशंट्सना ठाऊक नव्हतं. त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं असं ठरलं. ग्रुप ए मधल्या पेशंटचं ऑपरेशन केलं गेलं. पुन्हा ऑपरेशन नंतर जसे टाके घालतात तसे घातले गेले. ग्रुप बीच्या पेशंटचं ऑपरेशन केलं गेलं नाही, फक्त चिरफाड केली. ऑपरेशन न करताच पुन्हा टाके घातले गेले. त्यानंतर सगळ्या पेशंटना सारखी ट्रीटमेंट दिली गेली. फिजिओथेरपिस्ट सगळ्यांसाठी ठेवले गेले. सगळ्यांसाठी सारखी दिसणारी औषधं दिली गेली. सगळ्यांचं पथ्यपाणी व्यायाम सारखं ठेवलं गेलं. 3ऱ्या आठवड्यात सगळ्यांना चालून दाखवायला सांगितलं. कमालीची गोष्ट अशी होती की ज्यांचं ऑपरेशन केलं ते लोक चालत होतेच, पण ज्यांचं ऑपरेशन केलं गेलं नव्हतं, पण ज्यांना वाटत होतं की आपलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, ते सुद्धा चालू लागले. कारण आपलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे आणि आपल्याला सर्वोत्कृष्ट ट्रीटमेंट मिळाली आहे असं त्यांच्या मनात ठसवलं गेलं होतं. त्यांच्या विचारांनी काम करायला सुरुवात केली होती. सबकॉन्शियस माइंडने ऑर्डर घेतली होती आणि ते आपोआपच ठीक झाले. दुसरी एक अशी गोष्ट सांगतो की हेच सबकॉन्शियस माइंड आता बघा नेगेटिव्हली कसं काम करतं ते. एका फाशीच्या रुग्णावर हा प्रयोग करण्यात आला. त्याची परवानगी घेतली गेली आणि त्याला सांगण्यात आलं की तुझ्या बॉडीमध्ये आम्ही सलाईनमार्फत सापाचं विष सोडणार आहोत. ते अतिशय भयंकर आणि जहाल असणार आहे. तू सलाईनमध्ये वर पाहत राहा. जसजसा एक एक थेंब तुझ्या शरीरात जाईल तशी तुझी बॉडी काळी निळी पडत जाईल आणि बरोबर 2 तासाने तू प्राण सोडशील. खरं तर फारच दुर्दैवी प्रयोग होता हा, पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याने सलाईनकडे पाहिलं. काळ्या निळ्या रंगाचं ते विष त्याच्या शरीरात जात होतं आणि हळूहळू डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची बॉडी काळी निळी पडत चालली. 2 तासाने त्याने प्राण सोडला. पण खरी गोष्ट अशी होती की ते विष नव्हतं, ते साधं रंगीबेरंगी पाणी होतं. ती व्यक्ती विषाने नाही तर त्याच्या भीतीने आणि मनात निर्माण झालेल्या विषाच्या नुसत्या विचारांनी मृत पावली. मला एवढंच म्हणायचंय, सबकॉन्शियस माइंडला फक्त रिपिटेशन कळतं, म्हणजे पुनरावृत्ती कळते. इमेजेस म्हणजे चित्रांची भाषा कळते. आपण सतत काय पाहतोय, डोळ्यासमोर काय चित्र आणतोय आणि मनाशी इतरांशी बोलताना कोणते विचार आणि शब्द रिपीट करतोय, हे सगळं सबकॉन्शियस माइंडकडे जातंय आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर आणि आयुष्यात बदल घडतायत. पण हे सगळं न कळत होतंय, म्हणून आपण त्या गोष्टींबद्दल फार अवेअर नाही. डॉक्टर त्यांचं काम करणारच आहेत, पण पेशंटचे पॉझिटिव्ह विचार सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. डॉक्टरांच्या औषधांबरोबर चांगल्या विचारांचं आणि सत्कृत्याचं पथ्य जोडलं की मग कोणताही असाध्य आजार ठीक होऊ शकतो, असं म्हणत डॉक्टर हसले. म्हणजे समीरने दिलेल्या गोळ्या बरोबर होत्या काका? तिने विचारलं. अर्थातच. अगं, तुझा नवरा माझ्याहीपेक्षा हुशार डॉक्टर आहे, तेव्हा थोडा तरी विश्वास ठेव ग त्याच्यावर. पटतंय का मी काय म्हणतोय ते? डॉक्टर असं म्हणताच स्वराला त्यांचं बोलणं थोडं लागलंच. सॉरी काका, माझं चुकलं. तिने मग ओशाळत समीरकडे पाहिलं. तो तिच्याकडे पाहत होता. तोंडातल्या तोंडात त्याच्याकडे पाहत ती पुटपुटली, सॉरी हां. तोही हसला. पुढच्या वेळेस अशी अर्धवट माहिती घेऊन काहीतरी डोक्यात विचार घालून घ्यायचे नाहीत स्वरा. इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये कोणतं औषध घालायचं ते आम्ही डॉक्टर म्हणून ठरवूच, पण तुम्ही सुद्धा मनाच्या सिरिंजमध्ये फक्त सकारात्मक विचारांचं आणि विश्वासाचं औषध भरायचं असतं, कळलं का? तिच्या खांद्यावर हात ठेवत समीर म्हणाला. तशी ती छान हसली. इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाला होता.
मनातून आणि शरीरातून होती नव्हती ती नेगेटिव्ह विचारांची सगळी टॉक्सिन्स आता निघून गेली होती.